समोर जो दिसतोय तो हा सरदेसाई वाडा. जंगल मार्गे मुघल येत आहेत. आता महाराजांकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे नावडी मार्गे सरदेसाईंचा हा वाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या आठवणीचा साक्षीदार ठरला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कसबा नावाचं एक गाव आहे, जिच्या मातीने इतिहासातील अतिशय दुर्दैवी घटना पाहिलेली आहे आणि या दुःखाचे चरे या मातीतल्या कणाकणात धगधगत आहेत. अजूनही एखाद्या जर्जर झालेल्या माणसाप्रमाणे इथली वास्तू थकलेली आहे, मरण यातना सोसत आहे, जीव जाळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले तो सरदेसाई वाडा असो वा नावडी बंदर, महाराज मुघलांच्या हाती सापडले. त्यांना कैद करून पेडगाव मार्गे तुळापूरला नेले गेले. ते याच भूमीतून आज आपण आलेलो आहोत कसबा गावातील सरदेसाई वाडा पाहण्यासाठी. सर्वप्रथम कसबा गावातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन आपण घेऊया. इथे हा श्री देव चवाटा. महाराजांना मुघलांनी पकडलं तो दिवस होता 3 फेब्रुवारी 1689. संगमेश्वर आणि जवळील असणाऱ्या शृंगारपूर इथे संभाजी महाराजांचं वास्तव्य नेहमी असायचं. शृंगारपूर म्हणजे महाराणी येसूबाईंचं माहेर आणि संभाजी महाराजांचं सासूरवाडी. उन्हाळ्यात ते या भागात आल्यावर या सरदेसाई वाड्यात उतरत. विशाळगडावर असताना महाराजांना निरोप मिळाला की रायगडाला मुघलांनी वेढा घातलेला आहे. तेव्हा संभाजी महाराज तात्काळ रायगडाच्या दिशेने निघाले. परंतु सर्व ठिकाणी या दुश्मनांना स्वराज्याच्या विरोधकांची साथ होती. मुघलांच्या ठाण्यांनी अवघा महाराष्ट्र व्यापला होता. महाराजांनी संगमेश्वर मार्गे रायगडच्या दिशेने जाण्याचं ठरवलं आणि अशा विचारानेच या मार्गे ते जात असताना काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन ते वाड्यात उतरले. तोच या कसबा गावातला वाडा सरदेसाई वाडा. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला आणि त्यानंतर 9 वर्षांच्या शासन काळात 120 लढाया महाराजांनी लढल्यात. धर्मवीर, कवी, कुशल असे राजकारणी म्हणून ओळखले जात होते. महाराजांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी झाला. म्हणजेच संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा गावात जेव्हा महाराजांना कैद करण्यात आलं, त्यानंतर तुळापूर पर्यंत नेऊन तिथे 1 महिनाभर महाराजांवर अनेक अत्याचार करण्यात आले आणि अखेरीस 11 मार्च 1689 रोजी महाराजांनी देहत्याग केला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी खरं सांगू, जेव्हा इथे व्हिडिओ बनवत होते तेव्हा देखील असेच अश्रू डोळ्यामध्ये डबडबू लागले. कॅमेरा हातात पकडू शकत नव्हती, हात थरथरत होते आणि मग मी व्हिडिओ बंद केला की नाही, या जागेत व्हिडिओ कसा बनवू. तरी काही शॉट्स आधीच घेतले होते, ते मी आपल्या पुढे सादर केले. अगदी खरंय, या भूमीत आल्यानंतर कुणाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले नाही तर नवलच. म्हणजे केवळ आपण कुठेतरी वाचलंय म्हणा किंवा मग चित्रपटांमधून आपण ते सीन्स पाहिलेले आहेत म्हणून म्हणा, परंतु आपल्या महाराजांवर तो खराखुरा अत्याचार झालेला आहे. आपल्या मनात या भावना आपसूक दाटून येतात. ही वाक्य बोलताना आपोआप भावनाच भरून येत आहेत. बरेच रिटेक केले, शेवटी मी तसंच ठेवलंय. महाराजांच्या स्मारकापासून थोडं पुढे आलो ना की इथून सरळ कर्णेश्वर मंदिराकडे जाता येतंय आणि डाव्या बाजूला हा समोर जो दिसतोय तो हा सरदेसाई वाडा. हा सरदेसाई वाडा प्रचंड मोठा आहे.
मुख्य रस्त्यापासून आत येतानाच आपल्याला दोन्ही साईडला दगडी स्तंभ दिसतात. त्या तिथे पूर्वी प्रवेशद्वार असावं. कसबा गावच्या सरदेसाईंकडे इथल्या भागातल्या महसूल कारभाराची जबाबदारी दिली गेली होती. आजही आपण पाहतो की सख्या नात्यांमध्ये रक्तात देखील प्रॉपर्टीच्या वादातून अनेक सूड उगवत असतात, बेईमान होत असतात. महाराज देखील अशाच एका बेईमान माणसामुळे बळी गेले. महाराज, इथे दार वाजवून मी महाराज हाक मारत होते. महाराज, कदाचित इथे सूक्ष्मातून महाराज असतील देखील, त्यांना माझा आवाज पोहोचेल या भावनेनेच मी हाक मारत होते. सख्खे नातेवाईक शिर्के यांनी मुकर्रर खानाला महाराजांच्या या थांब्याविषयी माहिती दिलेली. या सरदेसाई वाड्यात कसं यायचं याची वाट देखील त्यांनी दाखवलेली आहे. शिर्के मुघलांसोबत इथे पोहोचत आहेत असा सुगावा लागताच मालोजी राजेंनी तात्काळ या स्थानावर धाव घेतली आणि त्यांनी संभाजी महाराजांना ही बातमी दिली की जंगल मार्गे मुघल येत आहेत. आता महाराजांकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे नावडी मार्गे संगमेश्वर मधून बाहेर पडणे. मग महाराज मालोजी राजे, कवी कलश आणि काही निवडक मावळे सोबत घेऊन तिथून नावडी जवळ गेले. शिर्केंनी या संभाव्य सुटकेच्या मार्गाबद्दल मुघलांना आधीच कल्पना दिली होती. त्याप्रमाणे मुकर्रर खानाच्या मुलाने या नावडी बंदरात दबा धरून त्यांची वाट पाहत तो बसलेला होता. महाराज तिथे पोहोचताच त्यांच्यात आणि मुघलांमध्ये लढाई झाली आणि अखेरीस आपल्या राजाला, आपल्या सिंहाला जेरबंद केले गेले. इथूनच 4 किलोमीटर इतक्या अंतरावरती हे नावडी बंदर आपण पाहू शकतो, ज्याला आज छत्रपती संभाजी महाराज असं नाव देण्यात आलंय. दर्शक हो, तुम्ही या वाड्याचा आतील भाग पाहिलाय. या वास्तूला महाराजांचे पदस्पर्श झालेले आहे आणि ज्या वाड्यामध्ये, ज्या वास्तूमध्ये, ज्या मातीमध्ये आपल्या महाराजांचा स्पर्श झालेला आहे ती पावनभूमी म्हणजेच आपल्यासाठी एक मंदिर आहे. आणि या वास्तूच्या संवर्धनासाठी इथल्या स्थानिक रहिवाशींनी काहीतरी प्रयत्न करायला हवं. महाराजांना कैद केले त्यावेळेचे वर्णन साकी मुस्तेद खान, खाफी खान, भीमसेन सक्सेना इत्यादी मुघलांनी लिहून ठेवलेलं होतं. त्यामुळे आपल्याला समजलं की त्यांच्यावर किती अत्याचार केले गेलेले. आणि महाराजांना पकडल्यानंतर शेख निजमाने हा सरदेसाईंचा वाडा चाळला. गावातली अनेक देवळं त्यांनी फोडलेली आहेत आणि असा उल्लेख देखील सरदेसाई यांच्या कागदपत्रात आहे. मेनवली दप्तरामधल्या एका कागदात नानासाहेब पेशव्यांनी या सरदेसाई वाड्याची चौकशी केल्याचा उल्लेख आहे आणि त्यातच या वाड्याच्या चौथऱ्यावर सरदेसाईंनी पुन्हा वाडा बांधलेला आहे असा उल्लेख देखील आहे. त्यामुळे खरं मूळ वाडा हा वेगळा होता. त्यानंतर सरदेसाईंनी पुन्हा हाच वाडा या चौथऱ्यावरती, जो आता वाड्याच्या खाली दगडी चौथरा बघतोय, त्याच्यावर पुन्हा या लाल चिऱ्यांच्या दगडांनी, सिमेंटनी हा वाडा पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावातल्या मागच्या बाजूला ही अशी बावडी आपल्याला पाहायला मिळते. फार जुन्या काळातली ही खोल विहीर आहे. सरदेसाई वाड्याच्याच मागील बाजूस 3 अति प्राचीन अशी मंदिर आहेत आणि यांचा कालखंड महाराजांच्याच काळामधला असावा, कदाचित त्याच्या आधी देखील असावा, परंतु त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी माझ्या पुढील येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सखी सुनैना चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला चॅनलवरील अनेक अपडेट्स वेळेवर मिळतील. सरदेसाईंचा हा वाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या आठवणीचा साक्षीदार ठरला. सध्या जीर्ण अवस्थेत असलेल्या या वाड्याचं संवर्धन आणि या इथल्या विकासाकरिता अनेक योजना आखल्या जात आहेत. आपण अशी आशा धरूया की लवकरच या वाड्याला एक स्वरूप देण्यात येईल की जेणेकरून इथे महाराजांच्या या ऐतिहासिक घटनेचा पुरावा असलेल्या वाड्याला पाहायला येतील. तेव्हा त्यांना या 4 भिंतीतल्या वास्तूचं व्यवस्थित दर्शन घडेल. मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये या वाड्याला विशेष स्थान आहे. असे आपले थोर राजे
मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आपल्या मराठी बांधवांचे लाडके छावा यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातेशी हिंदू धर्माबद्दल त्यांनी कायम इमान ठेवला. कितीही नरक यातना दिल्या गेल्यात, कितीही क्रूर अत्याचार त्यांच्यावर केले गेलेत, तरी देखील त्यांनी ताठ मानेने सर्व काही सहन करत आपल्या पुढे एकच आदर्श ठेवला की मराठी म्हणून आपण ताठ मानेने कसं जगावं हे महाराजांनी आपल्याला शिकवलंय. आपल्या धर्माविषयी, हिंदुत्वाविषयी आपण कायम आदर ठेवा. प्राण गेला तरी बेहत्तर, पण आपलं हिंदुत्व कधीच सोडू नका. हिंदू म्हणून जन्मलो आहोत आणि हिंदू म्हणूनच आपल्याला या जगातून निघायचंय. श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव.